समास 7वा. मोक्षलक्षण. श्रीराम. मागा श्रोतयांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष. तेची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका. श्री समर्थ म्हणतात की मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता की मोक्ष किती दिवसात मिळतो. त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष येऊन ऐकावे. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. संत संगे पावावे, मोक्षास कैसे. मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा, हे सर्व तुम्ही आता ऐका. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा. तो संत संगे कैसा लाधला, तेची ऐका. तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तेही तुम्ही ऐका. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. तो विवेके मुक्त केला, साधूजनी. प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो. त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प. तेने प्राणी झाला अल्प, देह बुद्धीचा. मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत. त्यामुळे प्राणी अल्पज्ञ बहुबुद्धीचा झाला आहे. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. केल्या कर्माचे फळ आपण, भोगीन आता. मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे. पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. पापाचे फळ ते दुःख, आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक, भोगणे लागे. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारब्धानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते. पाप पुण्य भोग सुटेना, आणि गर्भवासही तुटेना. ऐसी जयाची कल्पना, दृढ झाली. पाप पुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भवासूतूनही सुटका नाही, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते. त्या नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला. जैसा स्वये बांधोन कोसला, मृत्यू पावे. तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन कोशात गुरफटून घेऊन मरून जातो, तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान. म्हणे माझे जन्म मरण, सुटेची ना. त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्याने आपले जन्म मरण काही सुटत नाही असे म्हणत राहतो. आता काही दान करू, पुढल्या जन्मास आधारू. तेने सुखरूप संसारू, होईल माझा. तो मनात म्हणतो की आता या जन्मात काही दान धर्म करीन म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. पूर्वी दान नाही केले, म्हणून दरिद्र प्राप्त झाले. आता तरी काही केले पाहिजे की. पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही, म्हणून ह्या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले. निदान आता या जन्मात तरी काहीच केले पाहिजे. म्हणून दिले वस्त्र जुने, आणि एक ताम्र नाणे. म्हणे आता कोटी गुणे, पावेन पुढे. म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणून लागला की पुढील जन्मात याच्या कोटी गुणांनी मला प्राप्ती होईल. कुशावर्ती कुरुक्षेत्री, महिमा ऐकोन दान करी. आशा धरिली अभ्यंतरी, कोटी गुणांची. कुशावर्त
कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्राचा महिमा शकून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दान पुण्य करतो. रुका आडका दान केला, आतीतास तुकडा घातला. म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. एखादा पैसा दमडी दान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की यामुळे आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल. ती मी खाईन पुढिले जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी. वासना गुंतली जन्मकर्मी, प्राणी यांची. तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. याप्रमाणे प्राण्याची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आता मी जे देईन ते पुढिले जन्मी पावीन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा. आता मी जे जे देईन ते ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध जाणावा. बहु जन्माचे पंथी होय नरदेहाचे प्राप्ती, येथे न होता प्रज्ञाने सतती गर्भवास सुकेना. अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाच्या प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळवून सद्गती प्राप्त होऊन घेतली नाही तर गर्भवास सुकत नाही. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे. अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. बरे, परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. ऐसा निश्चयो शस्त्रांतरी, बहुती केला बहुतांपरी. नरदेह संसारी, परम दुर्लभ असे. अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रांमध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे. येरवी हा जन्म न घडे, हे व्यास वचन भगवती. श्रीमतु भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो. एरवी नरदेह प्राप्त होत नाही. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ. गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी. नरदेह दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. दैव अनुकूल नभे जया, स्वये पापी तो प्राणिया. भवबब्धी न तरवेतया, आत्महत्यारा बोलिजे. ज्याला देवाची कृपा लाभत नाही तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला आत्मघातकी असे म्हणतात. ज्ञाने वीन प्राणियासी, जन्म मृत्यू लक्ष 84. तितुक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा. नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीत जन्म मरण भोगावे लागते. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात, म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले जाते. नरदेही ज्ञानवीन, कदा न चुके जन्म मरण. भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी. नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्म मरण परंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. रीस मर्कट श्वान सुकुर, अश्व वृषभ म्हैसाखर. काक कुरकुट चुंबक मार्जर, सरळ बेडूक मोक्षिका. अस्वल माकड कुत्रा डुक्कर घोडा बैल रेडा गाढव कावळा कोंबडा कोल्हा मांजर सरडा बेडूक माशी इत्यादिक नीच योनी, ज्ञान नसता भोगणे जणी. आशाधरी मूर्ख प्राणी,
पुढिल्या जन्माची इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगाव्या लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. हा नरदेह पडतात तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरिजा लाज नाही. हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. कोण पुण्याचा संग्रहू जे पुन्हा पाविचे नरदेहो, दुराशा धरिले पाहो पुढिल्या जन्माची. त्यांनी काही असा मोठा पुण्यसंग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावे, पण तरी मनात पुढल्या मनुष्य जन्माची दुराशा बाळगतात. ऐसा मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपण आपलेच शत्रू होऊन राहतात. ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण सांगीचेल. असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संगाने तुटून हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो, तेही तुम्ही ऐका. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगत्काकार वर्तो लागे. आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतांपासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चालले असते. देह अवस्थाभिमान स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण व शक्ती अशी 8 तत्वे एका देहाची व याच्या चौपट म्हणजे 32 तत्वे चारी देहांची होतात. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढले कल्पना, निर्धारित तत्वज्ञाना मते भांबावली. अशी ही पिंडांची ब्रह्मांडांची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतमतांचा गोंधळ झाला आहे. नाना मती नाना भेद भेदे वाढती वेवाद, परी तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. नाना मते नाना भेद यामुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत, पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. तया संवादाचे लक्षण पंचभूते देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे, त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह अंती नासून जाये, त्यास आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. देह शेवटी नष्ट होतो म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहात नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. अंतःकरण प्राणादिक विषये इंद्रिये दशक, हा सूक्ष्माच विवेक बोलिला शास्त्री. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरणच पंचक, प्राण अपान व्यान उदान व समान हे प्राणपंचक, शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून 25 तत्वांच्या सूक्ष्म देहांचा विचार शास्त्रात केला आहे. घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतःकरण मन बुद्धी, नाना तत्वांची उपाधी वेगळा आत्मा. सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की अंतःकरण मन बुद्धी व इतरही नाना तत्वांच्या उपाधीहून आत्या वेगळा आहे हे कळले. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य,
अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह. स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे पिंडांचे 4 व विशद हिरण्य अव्याकृत व मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देह आहेत ते जाणून घ्यावे. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी. प्रकृती पुरुषांची वाढी दशदेह बोलिजे. चारी पिंडांचे व 4 ब्रह्मांडाचे असे 8 देह होतात. याशिवाय प्रकृती व पुरुष धरून 10 देही सांगितले जातात. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण. कार्यकर्ता कारण दृश्यातयाचे. याप्रमाणे तत्वांचे लक्षण सांगितले आहे. पण आता याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन नसून तो या सर्व तत्वांचा व कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. वरील सर्व आल्याहून निराळी असल्याने त्याची दृश्य आहेत. जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड. हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा. जीव शिव पिंड ब्रह्मांड विद्या माया अविद्या माया यांच्याविषयी खूपच सांगता येईल, पण आत्मा या सर्वाहून वेगळाच आहे. पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी. हे जाणोनी अभ्यांतरी सदृढ धरावे. तसे पाहू गेले तर 4 आत्मे आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सुदृढ धरावीत. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे 4 आत्मे. एक जीवाला, दुसरा शिवाला, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात व चौथा निर्मळत्या असे 4 आत्मे सांगितले जातात. भेद उंच नीच भासती परिचारी एकची असती. ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका. त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते 4 एकच आहेत हे कळावे म्हणून दृष्टांत सांगितला जात आहे. तो सावधपणे ऐकावा. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे. घयकाश मठाकाश महदाकाश व चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितली जात असली तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळाता अवघा मिळून आत्मा एकची असे. त्याप्रमाणेच जीवात्मा शिवात्मा परमात्मा आणि निर्मळत्या सर्व मिळून एकच आत्या आहेत. घटी व्यापक जे आकाश तया नाव घटकाश. पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे. घटला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घयकाश, तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा म्हणतात. मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश. तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे. मठाला जे आकाश व्यापून असते त्याला मठाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवाला म्हणतात. मठाबाहेरील आकाश तया नाव महादकाश. ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे. मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश असे नाव आहे. त्याप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा असे म्हणतात. उपधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश.
तैसा निर्मळात्मा परेश तो उपधी वेगळा. उपाधी वेगळे जे आकाश, त्याला चिदाकाश असे नाव आहे. तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश, तोच निर्मळाला परेश जाणावा. उपाधी योगे वाटे भिन्न, परी ते आकाश अभिन्न. तैसा आत्मा स्वानंद घन, एकची असे. उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते, पण वास्तविक ते अभिन्नच असते. त्याप्रमाणे स्वानंदघन असा एकच आत्मा आहे. दृश्यास बाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी. त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नव्हे. दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषसुद्धा समर्थ नाही. ऐसे आत्म्याचे लक्षण, जाणता नाही जीवपण. उपाधी शोधता अभिन्न, मुळीच आहे. हे आत्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीव पण उरतच नाही. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते. म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्या एकच एक आहे. जीवपणे एक देसी, अहंकारे जन्म सोसी. विवेक पाहता प्राणियासी, जन्म कैसा. देहाच्या उपाधीमुळे तो स्वतःला एकदशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यूपासून सुटला, या नाव जाणीजे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला, तत्वता वस्तू. जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्वांचा शोध घेऊ लागले असता त्या तत्वांपासून आपण भिन्न आहोत हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही, तर तो तत्वतः वस्तूच होतो. तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण, आपुले न मुखे. आपण म्हणजे ती वस्तूच आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. जेची क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याला, बोलोची नये. ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आत्याला बंधन आहे असे बोलूसुद्धा नये. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली. संत संगे तत्काळ झाली, मोक्ष पदवी. आता शंकेचे निरसन होऊन संदेह वृत्ती नाहीशी झाली आणि सताच्या संगतीने तात्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. स्वप्नामध्ये जो बंधला, तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणी आला, मोक्ष प्राप्ती. स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत, त्याला जागृती आली असतात कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. अज्ञान निसीचा अंती, संकल्प दुःखे नासती. तेने गुणे होय प्राप्ती, तत्काळ मोक्षाची. अज्ञानरूपे रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्या योगे तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्नबंधन, न लगे आणिक साधन. तयास प्रयत्न जागृती वीण, बोलोची नये. स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करायची जरुरी नसते. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचारही करू नये.
तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणिक नाही उपाव. विवेक पाहता वाव, बंधन होय. त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो. त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होतात. विवेक पाहिल्या विण, जो जो उपावतो सीन. विवेक पाहता आपण आत्माच असे. विवेक न करता दुसरे जी जी साधने करावीत त्याने सर्व शीनच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. आत्म्याचा ठाई काही, बांध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्विन घडे. आत्म्याचा ठिकाणी बंध मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाहीत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्षलक्षणां समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्षलक्षणां समास 7वा समाप्त.